लक्ष्मणाची पत्नी अशी उभी आहे, नाव आहे उर्मिला. इकडे कोण आहे? लक्ष्मण उभे आहेत. प्रभू रामचंद्र तिच्याजवळ, ऐका, तिच्याजवळ जातात आणि तिला म्हणतात, उर्मिला माफ कर गड्या मला. हा 14 वर्ष आता माझ्यासोबत यायचं म्हणतोय, तुझं तारुण्य नष्ट होणार आहे. मला माहिती आहे, मी तुझा गुन्हेगार आहे. कंदील पेटलेला होता, इकडे लक्ष्मण होता, इकडे प्रभू रामचंद्र असं बोलतायत, माफी मागतायत. ऐका, खोटं वाटेल तुम्हाला, अक्षरशः तिने पेटलेला जो कंदील होता, राम बोलतात मी त्याला घेऊन चाललो, तेवढ्यात तिने आपल्या जेटचं, आपल्या आपल्या रामाचं बोलणं ऐकलं आणि कंदिलाला जोराने हात मारला. जसाही हात मारला तसंही हात मारल्यानंतर, ऐका, जसाही हात मारल्यानंतर कंदील विझला. रामाला असं वाटलं मी त्याला घेऊन चाललो म्हणून तिला काय आला? राग आला. ऐका बरं का, तिला राग आला आणि मग ती म्हणते, राम प्रभूचंद्र तिला म्हणतात की का ग, मी त्याला घेऊन चाललोय म्हणून तू जोरात झटक्याने कंदील विझवला ना. त्यावेळेस प्रत्येक स्त्रीने हे वाक्य आजच्या कीर्तनातून घेऊन जा. त्यावेळेस उर्मिला म्हणते, अहो नाही 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 नाही, मी कंदील त्याच्यासाठी नाही विझवला. ऐका, मी कंदिलाला का हात मारला? ज्यावेळेस तुम्ही म्हणत होते ना की मी त्याला सोबत घेऊन चाललो, त्यावेळेस कंदील पेटलेला होता. ज्यावेळेस कंदील पेटलेला होता त्यावेळेस माझे पतिदेव लक्ष्मण या बाजूला होते आणि तुम्ही या बाजूला होते. कंदील पेटलेला असताना तुमच्या दोघांच्या मधोमध माझी सावली आडवी येत होती. चांगल्या कामाला, माझ्या नवऱ्याला माझी सावली सुद्धा आड येता कामा नये म्हणून कंदील विझवला. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता.